संतवाणी एक तरी ओवी अनुभवावी या मालिकेतील आजची सुप्रसिद्ध ओवी संत सावता महाराज यांची आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संत सावता महाराज यांनी वरील ओवीद्वारे परमार्थ का व कसा करावा, भक्ती कशी करावी, भक्ती सगुण हवी की निर्गुण, ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास की संसार या प्रश्नांना सोप्या पद्धतीने उत्तर दिलेले दिसून येते. संत सावता महाराजांनी कांदा मुळा या भाजीतच विठ्ठलाला पाहिले. लसूण मिरची कोथिंबीर यातच श्रीहरीचे दर्शन घेतले. ऊस गाजर रताळे यांना गोपाळ जाणले. मोठ नाडा विहीर दोरी इत्यादी वस्तू चालवतच पंढरपूर गाठले. हे सर्व करतानाच त्यांनी भक्तीचा मळा फुलविला आणि श्री विठ्ठलास प्राप्त करून घेतले. अनासक्त वृत्तीने व ईश्वर अर्पण बुद्धीने केलेला प्रपंच परमार्थ होतो ही त्यांची जीवननिष्ठा होती. नाम संकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात कर्म भक्ती आणि सदाचार यांचा त्रिवेणी संगम साधलेला दिसून येतो. कर्मे ईशू भजावा ही त्यांची शिकवण आहे. ऐहिक जीवनात किंवा संसारात विविध कर्मे व कर्तव्य पार पाडत असताना सर्वसामान्यांना काया वाचा मन याद्वारे ईश्वर भक्ती करता येते. त्याकरिता संन्यास स्वीकारण्याची, आपले कुटुंब त्यागण्याची अथवा आपली शेती व्यवसाय व्यापार सोडण्याची काहीही गरज नसते. त्यांची आपल्या मळ्यातील मशागतीसोबतच परमार्थातील भक्तीची जोड दिलेली दिसून येते. परिणामतः त्यांचा मळा बहारदार फुललेला दिसून येतो. सावता हा भाववाचक शब्द असून साव म्हणजे शुद्ध चारित्र्य किंवा सज्जनपणा होय. आपल्या शुद्ध व सात्विक आचरणाने त्यांनी आपल्या नावाचा अर्थ सार्थ ठरवलेला दिसून येतो. सावता महाराजांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा सोपा मार्ग दाखवलेला आहे. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.